नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। कथायाः नाम अस्ति परोपकारः भगवतप्रीत्यै। काचित् महिला गृहं गृहं गत्वा पुष्पविक्रयणं करोति स्म। पादरक्षां क्रेतुं तस्याः समीपे धनं न आसीत्। अतः सा नग्नपादा सती एव सञ्चरति स्म। सञ्चारसमये कण्टकादिपीडा भवति स्म। मध्याह्ने आतपात् उष्णतां गतः मार्गः तस्याः पादौ दहति स्म। कश्चन सज्जनः तस्याः एतां दुरावस्थाम् अपश्यत्। दयार्द्रः सः एकां पादरक्षां क्रीत्वा तस्यै अयच्छत्। पादरक्षां धृत्वा महान्तं सन्तोषम् अनुभवन्ती सा कृतज्ञतापूर्वकं तं सज्जनं नमस्कृत्य अवदत्, महोदय, भवान् तु साक्षात् भगवान् एव इति। नैवार्ये अहं भगवान् न, भगवान् तु उपरि अस्ति इति आकाशं दर्शयन् अवदत् सः सज्जनः। एवं तर्हि भवान् भगवतः सुहृत्? पुष्पविक्रेत्री अवदत्, अहं भगवतः सुहृत् अपि न, भवान् भगवतः सुहृत् एव। ह्यः रात्रौ मया भगवान् प्रार्थितः आसीत्। पादरक्षादानेन अहम् अनुग्रहणीया इति। अद्य भवान् पादरक्षाम् आनीय दत्तवान्। अतः भवान् भगवतः प्रतिरूपं स्मृत्वा। अल्पः उपकारः मया कृतः मानवताप्रेरणया, ततोऽधिकं मया किमपि न कृतं। भगवतः सुहृत्वप्राप्तिः न सुलभा। स सज्जनः अवदत्, यः जनानाम् उपकारं कुर्यात्, प्रतिफलं च न इच्छेत्, सः एव भगवतः सुहृत्। फलापेक्षां विना यः परोपकारं करोति स भगवतः प्रियः भवति एव इति भावगर्भिततया अवदत् सा महिला। तस्याः चिन्तनपक्वतां दृष्ट्वा सन्तुष्टः सः जनः तस्याः मुखम् एव निर्निमेषम् अपश्यत्। अधुना कथायाः अर्थं वयं द्रक्ष्यामः। कोणी एक महिला घरी घरी जाऊन फुलं विकत होती, परंतु तिच्याकडे मात्र पायामध्ये घालायला चप्पल नव्हती आणि ती विकत घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसं धन सुद्धा नव्हतं, आणि म्हणून तशीच नग्नपादा असलेली ती सगळीकडे तसाच संचार करत होती. आणि ज्यावेळेला ती सगळीकडे फिरायची त्यावेळेला काटे वगैरे टोचून तिच्या पायाला त्रास होत होता. आणि दुपारचं जे ऊन होतं तर त्याच्यामुळे तिचे पाय सुद्धा पोळायचे. तर त्यावेळी कोणी एक सज्जन जो आहे, सज्जन पुरुष, तर त्याने तिची ती दुरावस्था पाहिली आणि अतिशय दयार्द्र दयाभूत झालेला असा तो मनुष्य त्याने तिला एक पादरक्षा म्हणजेच चप्पल तिला विकत घेऊन दिली. आणि ती चप्पल धारण केलेली आणि अतिशय संतुष्ट अशी झालेली ती स्त्री कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून त्या सज्जन माणसाला म्हणाली की तुम्ही तर साक्षात भगवंतच आहात. त्यावेळेला तो माणूस म्हणतो, नैवार्ये अहम भगवान न, मी भगवान नाही, भगवान तर तो तिथे वरती असतो. अशा प्रकारे आकाशाकडे बोट दाखवून तो सज्जन म्हणाला. आणि त्यावेळेला ती स्त्री पुन्हा म्हणते की जर तुम्ही भगवान नाही तर तुम्ही भगवंताचे मित्र आहात. त्यावेळेला तो मनुष्य पुन्हा म्हणतो की मी भगवंताचा मित्र सुद्धा नाही. ती स्त्री पुन्हा म्हणते की तुम्ही भगवंताचे मित्रच आहात, कारण काल रात्री मी भगवंताला प्रार्थना केली. काय प्रार्थना केली तर पादरक्षा दानेन अहम अनुग्रहणीया इति. मला चप्पल देऊन, पादरक्षा देऊन माझ्यावरती तुम्ही अनुग्रह करा. आणि आज तुम्ही मला चप्पल आणून दिली आणि म्हणून तुम्ही भगवंताचे प्रतिरूप किंवा मित्रच आहात. तर त्यावेळेला तो मनुष्य त्याची भावना व्यक्त करतो की मी तर तुझ्यावरती फक्त छोटेसे उपकार केले आहेत. अल्पः उपकारः मया कृतः मानवता प्रेरणया. आणि माणुसकी म्हणून मी तुझ्यावरती छोटासा उपकार केलेला आहे, त्यापेक्षा अधिक असं काही मी केलेलं नाही. कारण आणि भगवंताची जी प्राप्ती आहे तर ती इतकी सुलभ किंवा सोपी नाही. अशा प्रकारे तो सज्जन माणूस म्हणाला. त्यानंतर अतिशय भावुक होऊन ती स्त्री म्हणाली की जो लोकांवरती उपकार करतो आणि
परतफेडीची किंवा प्रतिफळाची अपेक्षा करत नाही, तर तो भगवंताचा मित्रच असतो. आणि फळाची अपेक्षा न करता जो उपकार करतो, दुसऱ्यावरती उपकार करतो, तर तो भगवंताचा प्रिय असतो. अशा प्रकारे त्या दोघांचा संवाद सुरू असताना त्या महिलेचं अशा प्रकारचं विचारातली परिपक्वता किंवा चिंतन पक्वता पाहून संतुष्ट झालेला तो मनुष्य तिच्या तोंडाकडे अगदी निर्निमेष नेत्रांनी बघतच राहिला. अधुना एषा कथा समाप्तिंगता. असतो तर्हि पुनर्मिलामः नूतन कथया सह. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.